झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी विशाल पाटील. 93वा अखिल भारतीय नाट्य संमेलन यंदा बारामतीमध्ये कविवर्य मोरोपंत नगरीमध्ये दिमाखात पार पडलं. याच नाट्य संमेलनाची बित्तम बातमी तुम्हाला देण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत आमचा विशेष कार्यक्रम नमन नटवरा. त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांनी जगणे आणि कला यांच्या परस्पर संबंधांवरती प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे व्यावसायिकता आणि धंदेवाईकपणा यातला फरकही परखडपणे मांडला. मराठी रंगभूमीबद्दल संमेलनाध्यक्ष डॉक्टर मोहन आगाशे यांच्याशी रोखठोक बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी मुग्धा देशमुख यांनी. पाहूयात. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर मोहन आगाशे आता माझ्याबरोबर आहेत. तर सगळ्यात पहिले तर तुमचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत. काय सांगाल, काय या वर्षाचा तुमचा एजेंडा असणार आहे, काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? की आता एकतर नाटकात प्रशिक्षण घेतलेली एक पिढी निर्माण होत असल्यामुळे नाटक हे त्यांचं उपजीविकेचं पण साधन असणार आहे आणि आवड पण असणार. म्हणून त्याच्याकरता मधली त्रिस्तरीय एक रंगभूमीची रचना झाली पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण जसं शिकल्यानंतर आपल्याला ते काम करण्याची नोकरी मिळते तसे हेमगाराची नोकरी मिळेल. त्यामुळे एक धंद्याचं स्वरूप कसं असतं, तुम्ही जो माल निर्माण करता त्याची विक्री करून त्यातून जो नफा होतो त्याच्यावर तुमची उपजीविका चालते. त्यामुळे धंद्याचं गणितच असं आहे की तुमच्या उत्पादनाच्या खर्चापेक्षा तुमची प्राप्ती जास्त असली पाहिजे. नाटकाच्या बाबतीत तसं करता येत नाही. याचं कारण असं आहे, 50 रुपयाचं तिकीट काढून जेव्हा तुम्ही नाटकाला जाता तेव्हा एक गोष्ट तुम्हाला नक्की माहिती असते की घरी परत आल्यावर 70 रुपयाची मनी ऑर्डर काही येणार नाही आहे. पण ते 3 तास तुम्ही कसे घालवले किंवा ते 2 तास कसे घालवले की घरी आल्यावर तुम्हाला परत वाटतं की परत एकदा 50 रुपये खर्च करूया. त्यामुळं याची करन्सी वेगळी आहे. घेतले पैसे खर्च करून जे विकत घेतो ते वेगळं आहे आपण. आणि असं असल्यामुळे पूर्णपणे व्यावसायिक नाही किंवा धंदेवाईक नाही, पूर्णपणे हौशी नाही, तर मधलं हे अनुदानित जे तत्व आहे की तुम्ही चांगले असेल तर निदान तुम्हाला तुमचे गरजेच्या 50% तर मिळवता आले पाहिजे, मग बाकीचे 50% मिळवता येते. माझी हीच अपेक्षा होती तुझ्याकडून. मी तुला सांगतो, भक्तीसारखी महाभयंकर बाई ही तुझ्या माझ्यासारख्या निरुपद्रवी पुरुषाला एकट्या दुकट्याने झेपण्यासारखी नाहीये. आणि तुला सांगू का, आपली जरी जॉईंट फॅमिली असली ना तरी मूळ फॅमिली आपण दोघं आणि ती आपल्या फॅमिलीला दिलेलं जॉईंट आहे. आणि तिचं वागणं तुझं बारकाईनं बघशील ना तर तुझ्या लक्षात बोलू का बाबा. माझ्या बायकोचं इतकं सगळं बरोबर आहे ते मला सहन होत नाही. आता आणखीन का खोटं नाटक सांगितलं माझ्याबद्दल? नाही, आधी खोटंच वाटलं होतं मला, पण आता पटलंय सगळं. याच्याविषयी परिषदेमध्ये बोलण्याचं काम करेल आणि इम्प्लिमेंट करणारे लोक ती आहेत. शासनाकडे अर्ज करणारे ती. संमेलनाचा अध्यक्ष काही अर्ज करत नाही, परिषद अर्ज करते. किंवा सांस्कृतिक खातं असतं त्याच्यामध्ये हे प्रस्ताव जर पाठवायचे असतील तर ते परिषदेच्या सदस्यांनी करायचं असतं. त्यांची टर्म पण मोठी असते. आता त्यांच्या निवडणुका आहेत मला कळलेलं आहे. त्यांची टर्म 5 वर्षाची असते. म्हणजे एखादा प्रस्ताव केला तर त्याचा पाठपुरावा जो करावा लागतो तर करण्याकरता असणारा कालावधी त्यांच्यापाशी असतो आणि त्यांच्याशी बोलणं हे मुख्य काम आहे. आणि बाकी आज शरदरावांनी भाषणात सांगितलं तसं या निमित्ताने तुम्हाला बाहेर ठिकाणी जाऊन आपण आपल्या रंगभूमीत मग्न राहतात, काय चालू आहे आणि तरुण लोकांमध्ये कशा तऱ्हेची रंगभूमी आत्ता चालू आहे, अभिप्रेत आहे, ते बघणं आणि त्याचा फीडबॅक देणं, या 2 गोष्टी मला जर महत्त्वाच्या वाटतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं, आज गरज अशी झालेली आहे की एका कुठल्याही गावामध्ये नवीन वसाहत जेव्हा येते किंवा कॉलनी येते त्या लोकसंख्या एका पॉईंटला पोचली की त्याच्यासाठी वेगळी शाळा, वेगळं हॉस्पिटल, वेगळा पोहण्याचा तलाव, अशा सगळ्या सामाजिक सुविधा लागतात.
तसं एक 300-400 आसन असलेलं सभागृह नाटकासाठी. त्यामुळे आता पुण्यासारख्या शहरात पूर्वी एकच होतं, मग 4 झाली, पण ज्या पद्धतीने ते वाढत आहे तशीच सगळी शहरं वाढत आहेत. त्यामुळं छोट्या छोट्या अनेक जागा जिथं नाटक करणं शक्य आहे असं निर्माण झालं तर नाटक बघणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढेल. त्रास द्यायला मला काय वेळ लागलाय का? तिचं हल्लीचं वागणं मला नाही सहन होत, म्हणून माझी चिडचिड होते. सुरुवातीला मी नव्हतो असा वागत. नाही, सुरुवातीला तुम्हाला असं वागण्याचं कारणच नव्हतं, कारण त्यावेळी घराचा समज विभूषण त्रिकोण होता. काय होता? म्हणजे त्यावेळी भक्ती तुम्हाला सोयीचं असंच सगळं वागत होती ना. पण तिची पार्ट टाइम नोकरी फुल टाइम झाली आणि तुमचं डोकं फिरलं का? तर तुम्हाला तासाला मिळणारा गरम चहा बंद. मी आत्ता पाहिलं ठाण्याला घाणेकरांच्या नावाने एक मोठं थिएटर बांधलंय. केवढं मोठं आहे तू बघितलंस का ते? म्हणजे त्याच्यावर फक्त मराठी बाणाचा प्रयोग चांगला होऊ शकतो, कारण एवढं. पण काटकोण त्रिकोण सारखं नाटक, ती 3 लोक ते दिसणार कुठून? पहिला प्रेक्षकाची रांग 50 फुटावर आहे आमच्यावर. ही रंगभूमी असू शकत नाही ना. मग त्याला स्पेक्टॅक्युलर लागतं काय? ज्या प्रकारची रंगभूमी आपल्याकडे आहे त्याला योग्य अशा तऱ्हेचे रंगमंच आपल्याकडे आहेत का? की आज तरुण लोकांमध्ये आपल्याकडे इतके चांगले लिहिणारे लोक आहेत की जेवढे भारतातल्या इतर भाषांमध्ये नाही आहे. संविधानाची कमी नाही आहे. लिहिलेल्या संविधा लिखित स्वरूपात इतरांना उपलब्ध नाही. त्याच्याकरता लागणारी यंत्रणा आपल्याकडे नाही. आपल्याकडे स्क्रिप्ट बँक नाही. ते खरं आताच्या आधुनिक काळामध्ये यायला पाहिजे, कारण आपल्याकडे ती जी टेक्नॉलॉजी आहे नेटची, त्याच्या स्क्रिप्ट बँकची कल्पना आली पाहिजे आपल्याकडे. लग्न हा संस्कार करायला गेलो तुमच्यावर, माझ्यावरच अंत्यसंस्कार झाला. लग्नामध्ये तू पितृदेवो भव असं म्हणालास ना, त्याचा अर्थ बाबा देवाघरी जा असा होता. कळलं मला? नाही, ते रडतील ते खरंच, पण त्यांना हवं ते आश्वासन दिलं तर त्यांचे अश्रू गुरुत्वाकर्षणाचा नियम न पाळता परत डोळ्यात जातात. दर्जेदार नाट्यसंस्था सध्या बनत नाहीयेत, तर त्याचं एक कारण तुम्हाला काय वाटतं? हा मला तो आत्ता काय तू मला आधी विचारलाचा मला भाषणात यायला पाहिजे होतं मुद्दा. मला वाटतं हल्ली असं झालेलं आहे की अनेक व्यवसाय हे व्यावसायिकांच्या हातात राहिलेले नाहीत, ते धंदेवाईकांच्या हातात गेले. दोन याच्यात फरक करतो. शिक्षण संस्था या शिक्षण तज्ञांच्या ताब्यात आहे. सिनेमा काढणं, राज कपूरचा स्टुडिओ होता, त्यातनं मिळालेले पैसे त्यांनी स्टुडिओत घातले. आज एखाद्यानं पैसे मिळवायचे दुसऱ्या गंतात ते गुंतवायचे, अशा तऱ्हेची रचना दिसते आम्हाला. तुमचा व्यवसाय ज्या व्यावसायिकांच्या हातात नसतो आणि धंदेवाईकांच्या हातात जातो. धंदेवाईकांचं मुळात कळायचं की काय कशाची चलती आहे, किंवा या धंद्याला चलती यायचं असेल तर ह्याचं स्वरूप कसं बदललं पाहिजे. म्हणून व्यवसायाचा धंदा कसा होतो ही प्रक्रिया बघण्याची. आणि मला वाटतं ज्यावेळी व्यावसायिक लोकांची पकड एखाद्या व्यवसायावरची कमी होते आणि त्यातून नफाच झाला पाहिजे हा दृष्टिकोन बाळून धंदे एक दृष्टिकोन येतो, तेव्हा त्या व्यवसायाचं स्वरूप बदलत जातं आणि त्याविषयी जागरूक असलं पाहिजे. माझी हीच अपेक्षा होती तुझ्याकडून. मी तुला सांगतो, भक्तीसारखी महाभयंकर बाई ही तुझ्या माझ्यासारख्या निरुपद्रवी पुरुषाला एकट्या दुकट्याने झेपण्यासारखी नाहीये. आणि तुला सांगू का, आपली जरी जॉईंट फॅमिली असली ना तरी मूळ फॅमिली आपण दोघं, आणि ती आपल्या फॅमिलीला दिलेलं जॉईंट आहे. जाता जाता नवीन तरुण जे कलाकार आहेत, नवीन तरुण जी पिढी आहे, त्यांना काही सांगू इच्छिता का की कशा प्रकारे एक मार्गदर्शन काही करू इच्छिता का? तरुण पिढीला मी सांगायला जात नाही काही. तरुण पिढीच्या मध्ये बसतो मी आणि ते काय बोलतात ते ऐकतो. त्यातून आपल्याला काही मार्गदर्शन झालं तर निदान तरुणांशी संवाद साधता येईल असं मला वाटतं. सांगायला कशाला, तरुण पिढी ही काळाच्या जास्त जवळ असते. आपलं आणि काळामध्ये जास्त अंतर पडलेलं असतं वर्तमान काळात. तर खरं तर आपलं वय वाढतं तर तुम्हाला वर्तमान काळाशी जर संबंध ठेवायचा असेल चांगल्या प्रकारे तर त्याचं माध्यम म्हणूनच तरुण पिढी आपल्याला उपयोग मार्गदर्शन करू शकते.
त्यांनी जरी विचारलं मार्गदर्शन करा, याचा अर्थ तुम्ही लगेच काही बोलावं असं नसतं कधी. थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मुला. थँक्स अ. तर हे होते डॉक्टर मोहन आगाशे, ज्यांनी खूप छान आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत अध्यक्षपद भूसवल्यानंतर. तर झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अशोकसह मुग्धा देशमुख, बारामती. झी 24 तास, एक पाऊल पुढे.